हेमलता बाळासाहेब मगर यांनी रुई कंचन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. यामध्ये त्यांची कन्या दीप्ती हिचा विवाह 25/12/2019 रोजी रोहन चौधरी यांच्याबरोबर सोडतापडी करून दिला होता. लग्नानंतर 1 वर्ष व्यवस्थित तिला नांदवत 1 वर्षानंतर माहेरवरून पैसे आणावेत, त्याचबरोबर व्यवसायासाठी पार्टनरशिपमध्ये घ्यावं आणि पहिली मुलगीच झाली या सगळ्या कारणावरून सातत्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. दीप्तीने अनेक वेळा या संदर्भात आईकडे तक्रार केली होती की माहेर सासरची लोक त्रास देतात आहेत. पण ह्याच्यामध्ये तिला समजून सांगणं किंवा तिचा संसार सुखाचा व्हावा या भावनेतून कायम ती तिथं राहत आली आणि या सगळ्या गोष्टींची परिणिती म्हणजे 25 तारखेला सायंकाळी सासरच्या या सगळ्या लोकांच्या त्रासाला कंटाळून, तो शारीरिक असेल, मानसिक असेल, सातत्याने माहेरवरून केलेली पैशाची मागणी असेल, यावरून दीप्तीने राहत्या घरी आत्महत्या केली. खरं तर ज्यावेळेस मला ही घटना समजली, निलेशजी मगर आहे, दीपकजी मगर आहेत, हे सातत्याने खूप वर्षापासून एक संपर्क असल्यामुळे त्यांनी तातडीने संपर्क केला. त्यावेळेस DYSP तडस यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून यामधले जे 4ही आरोपी होते म्हणजे सासू, सासरा, दीर आणि नवरा हे 4ही फरार होते. त्यामुळे मगर कुटुंबियांची एक मागणी होती की आम्ही जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही. पोलिसांना देखील मी त्या पद्धतीने सूचना दिल्या की आपण विशेष तपास पथक या आरोपींच्या शोधासाठी पाठवावेत आणि पोलिसांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही आज रात्रीपर्यंत या 4 आरोपींपैकी एक तरी आरोपी आम्ही शोधूच. आणि त्यापैकी त्यांनी काल रात्री मूल म्हणजे तो पती आणि सासू यांना अटक केली. त्यांना 31 तारखेपर्यंतची PC लागू झालेली आहे. अजून 2 आरोपी फरार आहेत, पण ते आज उद्या 2 दिवसामध्ये निश्चितपणाने विशेष पथकाच्या माध्यमातून सोडून पडू. दुसरी गोष्ट, आज या ठिकाणी मी मगर कुटुंबियांची भेट घ्यायला आले. यामध्ये आमची मेडिकल टीम सुद्धा उपस्थित राहिलेली आहे. त्यांनाही आवर्जून यासाठी बोलवलं. खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं. तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे, याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे. यामध्ये आमचा जिल्हा महिला बालविकास विभाग सुद्धा आहे. खऱ्या अर्थानं समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो की मुलीच्या जन्माचं स्वागत व्हावं, पण केवळ मुलगी आहे म्हणून तिचा छळ करणं, अशा सगळ्या अतिशय अमानवी कृत्य या चौधरी परिवाराने दीप्तीसोबत केलेले आहे. त्याच्यामुळे यामध्ये जो गुन्हे दाखल झालेले आहेत, उरुळी कंचन पोलीस स्टेशनमध्ये BNS अंतर्गत 80-108 85 89 352 351 3 115 2 आणि 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या सगळ्या गुन्ह्यांच्या अंतर्गत आरोपींना अगदी शेवटच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची कारवाई करण्यात येईल. यामध्ये राज्य महिला आयोग स्वतः लक्ष घालत आहे. त्याचबरोबर एक जनजागृती मोठ्या प्रमाणात आजही समाजामध्ये होणं फार गरजेचं आहे. मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे, आपण सासरी जेव्हा मुलीला पाठवतो तर खऱ्या अर्थाने आम्ही महिला भगिनी संसार इतक्या काटेकाळजीने करत असतो की बाजारात गेल्यानंतर कोथिंबीरची जुडी सुद्धा 4 वेळा भाव करून कमी करत असतो. इथं तर लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती जेव्हा मुलगी उभी असते तेव्हा तिच्यासाठी कोणीतरी लिलाव मांडते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि सहजासहजी आपण सुद्धा त्या सगळ्या गोष्टी स्वीकारत जातो. त्याच्यामुळे मुलगी सासरी जेव्हा पाठवतो तेव्हा खऱ्या अर्थानं सासरच्या लोकांनी त्या मुलीबरोबर लग्न केलंय का आपल्या पैशाकडे पाहून पैशाबरोबर लग्न केलंय हा प्रश्न पडतो आणि अशी माणसं समाजामध्ये विकृत प्रवृत्तीने वावरतात आणि खऱ्या अर्थानं त्यांची भूक कधीच भागणारी नसते. म्हणून मला या निमित्तानं माझ्या तमाम महिला भगिनींना आव्हान करायचंय की बाईपणाची लढाई आपण सगळेजण लढलोय, पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला संविधानाची घटना, कलम, कायदा यासाठी दिलाय की तू माणूस म्हणून जग. आणि म्हणून आता आईपणाच्या लढाईमध्ये आम्ही खऱ्या अर्थानं सगळ्यांनी पुढे येऊन सासरी नांदणाऱ्या प्रत्येक मुलीला आवर्जून सांगितलं पाहिजे की तू जर सासरी नांदत असेल, तुला त्रास होत असेल तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे, तू कधी ये, तुझ्या लढ्यासाठी आम्ही समर्थन करू. आणि म्हणून तिच्याबरोबर उभी राहण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे. त्या अशा घटना खरं
महाराष्ट्राचे कायदे इतके स्ट्रॉंग आहेत, भारतातल्या सगळ्या कायद्यांमध्ये महाराष्ट्राचे कायदे हे कडकपणे अंमलबजावणी केली जातात. पण आम्ही खऱ्या अर्थानं याला जाब कधी विचारणार हा प्रश्न आहे. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय, ज्या वेळेस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडतात त्यावेळेस तुम्ही घरातून सुद्धा 112 क्रमांकावरती तक्रार देऊ शकता. नवीन कायद्यानुसार ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता, जी गोपनीयता ठेवली जाते. बीट मार्शल दामिनी पथक भरोसा सेलमध्ये सुद्धा काउन्सिलिंग करून त्याच्यासाठी तोडगा काढला जातो. वन स्टॉप सेंटर म्हणजे एका छताखाली वकील देणं, मेडिकल करणं आणि या सगळ्या कायद्याच्या प्रक्रियेमधून पार करण्यासाठी त्या संबंधित महिलेला मदत केली जाते. असे 5 ते 6 व्यासपीठ ही केवळ कौटुंबिक हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्यासाठी महिलांसाठी उपलब्ध आहेत. म्हणून आपल्या माध्यमातून मला आवर्जून आव्हान करायचं आहे की असा कुठेही अजूनही तुम्हाला महिला भगिनींना त्रास होत असेल तर जरूर या सगळ्या ठिकाणी आपण तक्रार नोंदवावी. ही पोलीस यंत्रणा असेल, त्या पोलीस यंत्रणेबरोबर काम करणारे काउन्सिलिंग सेंटर असेल, जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल, हे आपल्या मदतीसाठीच आहेत. आणि या संपूर्ण घटनेमध्ये आरोपीला अगदी फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही स्वतः चार्जशीट दाखल करूपर्यंत आणि पुढे प्रक्रिया करेपर्यंत सोबत राहू, हे निश्चितपणे मी मगर कुटुंबियांना सांगतो. गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही तर त्यात तुम्ही काही माहिती घेतली का? त्यात तुम्हाला काही तथ्य आढळलं? याच्यामध्ये खरं पोलिसांकडे मी या सगळ्या गोष्टींची चौकशी केलेली आहे. पण जो सुरुवातीचा कालावधी असतो तो डेड बॉडी हॉस्पिटलला ठेवून त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे. याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला DYSP तडसकर सांगतो. गर्भलिंग निदान केलं, बळजबरी असाही एक मुद्दा त्यात होता. तर त्या संदर्भानं काय नेमकी तपशील तुमच्याकडे आलेले आहेत? त्यात काही तथ्य? याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नात्याने काम करत असताना आम्ही गर्भनिधन PCPNDT ॲक्टनुसार धडक कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे. पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिचं ॲबॉर्शन झालंच पाहिजे, ही मानसिकता समाजाची का बदलत नाही? आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत. एका मुलीचा जन्म असून सुद्धा म्हणजे मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो. त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं. आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे PCPNDT ॲक्टनुसार कडक कारवाई होते. या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी डिटेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. विद्येच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो, आजही सुशिक्षित म्हणून घेतो. पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय? अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो. आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल. हे सगळं करत असताना कायदे आहेत, आमच्यासाठी फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये. म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. मी जर केंद्रबिंदू असेल तर हा परीघ पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हा शपथच आज आम्ही महिला भगिनी घेऊ. आणि म्हणून मला असं वाटतंय की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही, तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. आणि ही बदलायची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय